नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही आलेलो आहोत प्राग इथे। जसं की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आई पप्पांसोबत आम्ही चेक रिपब्लिक या कंट्रीमध्ये आहोत, प्राग ही सिटी बघत आहोत। काल आमचा ट्रॅव्हल होता, त्यामुळे स्वीडन टू प्राग आणि ते पण अर्ली मॉर्निंगचा ट्रॅव्हल, त्यामुळे आम्ही सिटी सेंटरचे जवळचे जे पॉईंट्स आहेत ते बघितले इथे प्राग या सिटीमध्ये। आणि आज मात्र आमचा इथे दुसरा दिवस आहे आणि खूप छान फ्रेश आम्ही सकाळीच आज निघालेलो आहोत आणि आज पण दिवसभर फिरणार आहोत आणि आता सकाळीच निघालो आहोत। तर सगळ्यात पहिले बघणार आहोत आम्ही इथे असलेलं खूप फेमस आणि जगातलं सगळ्यात मोठं असं कॅसल। सो असं हे प्रसिद्ध असं कॅसल बघायला आता आम्ही निघालेलो। तर चला आता आपण बघूयात नेमकं आहे तरी कसं हे कॅसल। आम्ही आहोत प्राग कॅसलमध्ये। तर आता जस्ट आम्ही इथं आलेलो आहोत ट्रामनी आणि हे जे कॅसल आहे हे 9th सेंचुरीचं कॅसल आहे आणि जगामध्ये एन्शियंट असं कॅसल म्हणून देखील हे ओळखलं जातं। सो आता आम्ही इथे कॅसलमध्ये आलेलो आहोत। त्याचबरोबर इथे कॅसलमध्येच प्राग कॅसलमध्येच रॉयल गार्डन देखील आहे, जे पण खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। तर ते पण आम्ही बघणार आहोत। आता आधी पहिले कॅसलमध्ये जात आहोत, तर मी तुम्हालाही दाखवते तिथलं कसं आहे इथे कॅसल प्रागमधलं। आणि खूप सुंदर आहे सिटी, बघताना खूप छान वाटत आहे। आम्ही जे कालपासून फिरत आहोत आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स प्रमाणे प्रागचं जे कॅसल आहे ते जगातलं सगळ्यात एन्शियंट असं कॅसल म्हणून ओळखलं जातं। आणि त्याचबरोबर त्याचा जो एरिया आहे तो ऑलमोस्ट 70,000 स्क्वेअर मीटर इतका मोठा एरिया आहे ह्या कॅसलचा। सो आपण इमॅजिन करू शकतो की किती मोठं असेल हे कॅसल। खूप जास्त एक्साइटेड आहोत आम्ही हे कॅसल बघण्यासाठी। तर ह्याचं जे तिकीट आहे ते तुम्ही ऑनलाईन आधीच बुक करू शकता। आणि प्राग ही जी सिटी आहे ही खूप फेमस आहे ती तिथल्या आर्किटेक्चरमुळं आणि त्याचबरोबर हिस्टॉरिकल बिल्डिंग्समुळं। तर तुम्ही इथे बघू शकता कॅसलमध्ये आत आल्याबरोबरच इतक्या अट्रॅक्टिव्ह अशा बिल्डिंग्स आहेत। प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी नाविन्य दिसतं आणि एकदम डिफरंट टाईपच्या आहेत, त्यामुळे खूप मस्त वाटतं बघायला। आणि त्यानंतर प्राग कॅसलच्या आतमध्ये आल्यावर
बऱ्याच वेगवेगळ्या अशा हिस्टॉरिकल बिल्डिंग्स आहेत, जसं की सेंट जॉर्ज बॅसिलिका, ओल्ड रॉयल पॅलेस, गोल्डन लेन, त्याचबरोबर सेंट विटिस कॅथेड्रल, त्याचबरोबर रॉयल गार्डन. सो अशा खूप वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि एवढ्या सगळ्या बिल्डिंग्स इथे ह्या कॅसलच्या आतमध्ये आहेत. सो तुम्ही तिकीट घेत असताना तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी बघायला आवडतील आतमध्ये आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या बिल्डिंग्सचं वेगवेगळं असं तिथे तिकीट आहे. सो तसं तुम्ही घेऊ शकता. जसं की आता आम्ही सगळ्या बिल्डिंग्सचा नाही घेतलं आहे, कारण हा एरिया पण बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे भरपूर आहे आतमध्ये जसं बघायला. तर आम्ही थोडाफार जे आम्हाला वाटलं इंटरेस्टिंग त्याचं तिकीट घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर टाईम पण बऱ्यापैकी लागू शकतो, कारण आता आम्ही बघत आहोत तर मोस्ट प्रोबॅबली जर तुम्ही थोडे जरी ह्यातले बघत असता तुम्हाला 3-4 तास तर आरामात लागतात एवढं कॅसल फिरायला. आणि त्यानंतर आतमध्ये जेव्हा आपण हे कॅसल फिरत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत, जसं की त्यावेळेसच्या काळामध्ये राजांचं महल कसे होते, त्यांच्या रूम्स कशा होत्या, त्यांचे पोशाख कसे होते, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे भांडे वगैरे होते, वॉरमध्ये जे ते शस्त्र वापरायचे ते वेगवेगळे शस्त्र त्यांनी इथे ठेवलेले आहेत. सो अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी इथे तुम्हाला कॅसलमध्ये आतमध्ये बघायला मिळतात. पानं तसेच दिसतात पण मोठे नाही आहे, थोडे आहेत छोटे. आणि फुलांचं हे पण तेच दिसत आहे, पानं आणि फुलं. आणि इथून जात असताना आम्हाला ही पानं आणि फुलं दिसत आहेत, तर ही पानं आणि फुलं सेम कर्दळीच्या पाना फुलांसारखीच वाटली. आणि आता ऊन बऱ्यापैकी आहे आणि अशा क्लायमेटमध्ये आईस्क्रीम खाण्याचा चान्स कसा सोडायचा, त्यामुळे थोडासा आम्ही ब्रेक घेतला आणि इथे आईस्क्रीम एन्जॉय केलं. आणि आत्ता आम्ही जिथं आहोत तिथून तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पूर्ण प्राग ह्या सिटीचा व्ह्यू तुम्हाला इथून दिसतो आणि खूप छान वाटतं बघायला. बऱ्याच लोकांची इथे गर्दी आहे बघण्यासाठी म्हणून. फायनली आम्ही आलेलो आहोत इथे असलेल्या गार्डनमध्ये. सो खूप सुंदर असं हे रॉयल गार्डन आहे, इतकं सुंदर डेकोरेशन आहे. तर आम्ही हे बघणार आहोत. तुम्ही इथून बघू शकता खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि इथे आम्हाला दिसलेलं आहे लिंबाचं झाड, ज्याला खूप सारे लिंबू लागलेले आहेत.
प्राग कॅसल बघितल्यानंतर आम्ही परत हॉटेल रूमवर आलो आणि त्यानंतर थोडा वेळ रेस्ट घेतली, कारण अर्ली मॉर्निंग सुरू करून दुपारी थोडंसं रेस्ट घेतली तर संध्याकाळी क्लायमेट बऱ्यापैकी छान असतं. थंड नाही म्हणता येणार, परंतु खूप गरमी होत नाही तुम्हाला, त्यामुळे फिरायला छान वाटतं. म्हणून आम्ही आत्ता संध्याकाळी बाहेर पडलेलो आहोत. आणि आता आम्ही इथे जो स्पॉट आम्ही बघायला आलेलो, जी गोष्ट आम्ही बघायला आलेलो तिथं पोहोचलेलो आहोत ट्रामनी, आणि इथे बऱ्याचदा लॅम्बोर्गिनी दिसलेली आहे. त्यामुळे काय बरं, It's a Saras. It's not a sport Lamborghini, but it's a pretty rare. So I'm counting this as an actually rare good Lamborghini. आणि फायनली आता आम्ही आलेलो आहोत जी डान्सिंग टॉवर, जे इथलं खूप फेमस असं अट्रॅक्शन आहे आणि एक फेमस असं मॉन्युमेंट आपण म्हणू शकतो. आणि तिथं आत्ता आम्ही आलेलो आणि इथं बऱ्यापैकी लोक आहेत आणि ते सुद्धा खूप छान फोटोज काढत आहेत तिथे डान्सिंग टॉवरच्या तिथे. आणि आता आम्ही करणार आहोत आणि आज बाजूचा एरिया जो आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. खूपच सुंदर आहे, मस्त वाटतंय आता इथे. आणि त्यानंतर हे बघून झाल्यानंतर आम्ही आता परत एकदा आलेलो आहोत इथे असलेल्या चार्ल्स ब्रिजवर. तर इव्हिनिंगचं सनसेट आणि पूर्ण जे वातावरण आहे ते आत्ता पण खूप छान वाटत आहे. सो आम्ही इथे एक राऊंड मारला. इथे सुरू असलेलं लाईट म्युझिक, त्याचबरोबर बाजूनी वाहणारी नदी आणि त्यातच आपल्याला दिसते एखादी बोट, हे सगळं अनुभवत आम्ही आलो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर चार्ल्स ब्रिजच्याच बाजूला आहे खूप सारे सोव्हेनियरचे शॉप्स आणि सगळंच मार्केट बेसिकली. सो इथून सोव्हेनियर आम्हाला घ्यायचे आहेत आणि म्हणून आम्ही इथून सोव्हेनियर कलेक्ट केले, सोव्हेनियर घेतले. आणि असं करत करत घरी येताना आम्हाला दिसला हा इथला ओल्ड टाउन स्क्वेअरच्या इथला नाईट व्ह्यू. खूप अमेझिंग व्ह्यू आहे, म्हणजे तुम्ही दिवसा बघता त्याचबरोबर तुम्ही हा नाईट व्ह्यूसुद्धा नक्की बघा येऊन. इतका सुंदर नाईट व्ह्यू आहे. सो म्हणून आम्ही इथे थोडा वेळ स्पेंड केला. आणि रात्रीचे 10 वाजलेले आहेत तरी देखील इथे बऱ्यापैकी गर्दी आहे हॉटेल्समध्ये आणि ह्या स्क्वेअरमध्ये देखील. आणि आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही घरी आलो आणि खूप मस्त असा नाईट व्ह्यू देखील इथला खूप छान एन्जॉय केला आम्ही. रात्रीच्या वेळेस सुद्धा खरंच खूप बघण्यासारखे होते काही काही स्पॉट्स आणि खूप मस्त असा दिवस आमचा आजचा गेलेला आहे. आणि आता उद्याचा इथला आमचा शेवटचा दिवस असणार आहे. सो त्यामुळे उद्याच्या दिवसासाठी पण आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. खूप सारे छान असे इथले जे अट्रॅक्शन्स आहेत ते आम्ही उद्या देखील बघणार आहोत. तर हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आपले व्हिडिओज नक्की शेअर करा. पुन्हा भेटूत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.